आता आम्ही निघालो गणपतीपुळेला जायला मालवण फिरायला. अख्खी गँग आहे आपली. श्रवण भाई, येवण भाई, सगळे सुजल भाई, मानव भाई, आर्यन भाई. सर आता वाटतं करत नाहीत, आपण गोलूला तयार करू. हे सांग गोलू मार कर रेड बुल नाही. अरे वा, रेड बुल पण दिले काही जाई. थँक्यू. गोलू तयारी कर. खाली येऊ इथं होता. चहा पिले सकाळी चला. आता आम्ही सगळे आले, पण करण पंकजनी तर आता माझ्या बॅग नेली. म्हणजे कवा भराचा तो करण तर 12 महिने तर चला असं तुम्हाला तर व्हिडिओ दाखवू. आम्ही कुठं कुठं पहिले संगमेश्वरला चालले, तिथून म्हणजे जसं स्पॉट्स भेटतील तसं जाऊ आम्ही. मेन आमचा मोठी वेळ मालवण. तर मालवणला सगळं आम्हाला करायचे, राईड्स वेट्स सगळा काय. तर बघा म्हणून आता आम्हाला पैसे देतं ऑनलाईन. भाई कुठे आले? पैसे जाम आहेत ना तुमच्या, तुम्हाला रेड बुल देऊ शकता. ठीक आहे, रेड बुल मागच्या स्पॉन्सर करतो. चालेल ठीक आहे. कुठे चालले कुठे? हो काव बसून गपचूक कमबॅक करायचे काही झाला. ठीक आहे चल. काय रेड बुल पैशांसाठी पाय भरा गेलता. हो ना, कवा जिंदगीन पाया नसेल भरला. तर काय आता आम्ही देवलान चाललो मंदिरात सगळी. आता हे पंकज आणि करण आलं लेट. दोघा भाऊस लेट आहे. हो तर आता देवलान जाताना पाय भरताना दाखवतो. बघा मंदिर आले, मंदिरमध्ये सगळी पाया भरतात. जय बजरंगबली. सुखान आणगो पोरांना. चला देव बाप्पा सुखान जाऊन दे ना, सुखान येऊन दे. जय बजरंगबली. रेशीचे पाया पडलो आम्ही. आता आम्ही निघालो जायला मालवणला. गणपती बाप्पा हे 220 होते हो पोगिरे. बघा किलोमीटर. हा टोल माझ्या तरफची चाला मी टोल. अरे टोल मी देतो चला. टोल नाका क्रॉस केला आमचाच. टोल नाका क्रॉस केला, तिथंच पुरी होतं. बाकी कुठं ट्रॅफिक नाही भेटत जास्त. ते बघा पार्टी बिटी पण असतात. बघा सुजल, श्रवण, मानव, पंकज टाइमपास कोणी टाइमपास केला. लेट आला करा डॅश कॅम्प पण आहे. लेट झाले ब्लॉग यांची बी येऊ शकतो. सकाळी गाड्या असतात जास्त. हो काहीच. तर नेहमीप्रमाणे आम्ही आलो पनवेलला खायला शशी वडापाव. बघा करण भाई गेलो चला. आता आम्ही पण चाललो. ही उतरताना प्रोसेस चालू आहे. बसलो ना तर भूक लागली. काहीच तर आलो बघा शशी वडापाव खायला. करण भाई धरले रेडी ना. तुम्ही कुठे आले? तर गाईस तिथं पंकज आणि सुजाता फोटोशूट चालू आहे. पोरं पण भेटेल बाई घराला, पण तरी इथेच चालू. बाई इथं पोरा खायला थांबल्याने बघ पंकज बाईंनी मस्त शूट केले फोटो. बाई तसा फोटोग्राफरच आहे. कुठे खायला सगळी काहीच तर आलो वडापाव. आता पण इथे अटॅक करा. आता खातो. आता जास्त खात नाही आम्ही दाखवत ना. काहीच तर आता खाऊ पिऊन झालेला आहे. तर आता आम्ही डायरेक्ट आता संगमेश्वरला चाललो. आता संगमेश्वरला तुम्हाला दाखवतो पोचल्यावली. आता जास्त व्हिडिओ नसेल ना, मग तिथंच डायरेक्ट जाऊ. आता संगमेश्वरला हा चालेल चला. 262 आहे. 2 तास 40 सॉरी 162 आणि 2 तास 40 मिनटं. रेडबुल घेतलं. आता सगळी गँग फुल तयार आहे जोशमध्ये. चला आता तिथं गेलेली तुम्हाला दाखवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर पोचलो संगमेश्वरला. तर गाईज आम्ही आता पोचलो संगमेश्वरला. तर आपली अख्खी गँग आहे. बघा मंदिर. पहिले आता मंदिर आलो.
गणेश मंदिर आणि शंकर मंदिर आहे बघा व्ह्यू. तर बघा आता वाड्यावर जायला आम्ही निघालो. हो गॅस इथं फुल अवेलेबल आहेत. काहीच तर वाड्याचा व्ह्यू बघा. खाली मंदिर आहे. एकदम सायलेंट प्लेस. हेच तर व्ह्यू बघा मस्त एकदम सायलेंट शांती वाटतं. थोडंसं काम चालू आहे रस्त्याचं. आता एकदम सायलेंट. मागच्या वर्षी आलतो ना तर एकदम सायलेंट होता. जाऊ शकता नको आहेच तर स्पॉट्स काही कपत ना आमचं. जिथे दिसतं तिथं जातो आम्ही. बघा मस्त व्ह्यू आहे. पावसाला असतं तर जास्त भारी असतं व्ह्यू. तर व्ह्यू बघा. तर गाईस आता आम्ही जेव्हाला स्पॉट शोधलेले आहे. समजा गाडी मस्तपैकी लावून कॉर्नरला आता मस्तपैकी जाम भूक लागले. तर गाईस बघा मस्तपैकी डबा आता चिकन फोडतं मानव. चिकन आणले, बुर्जी आणले. तेल का बुर्जीचं 2-3 डबे आहेत. किती आहेत? 2 आहेत. बघा चिकन तीक पिशवी काढ. गाईस तर बघा मस्त की थाली लागलेली आहे. बुर्जी आहे, चिकन आहे, सुकट आहे. पुरा मस्त की जेवायला बसतात. आता मी जास्त खाता नाही दाखवीत ना म्हणून जास्त दाखवीत ना. तर गाईस आता जेवण बिवून झालेलं आहे आमचा. आता गाडी चालवायला बसलो तर सगळी बसतात. आता डायरेक्ट गोव्याला. आता आमचा प्लॅन चेंज झाला. पहिली बात आम्ही गणपतीपुळेला चाललेलो पण आता मी गोव्याला चाललो. आम्हाला गोव्याला नानोदा स्पॉन्सर भेटला. नानोदा तर गोव्याला जा मी स्पॉन्सरशिप करतो. आता आम्ही गोव्याला चाललो. तर आता इथं श्रवणबाई पुरा आले, सुजलबाई वगैरे गेले. आता सगळे सेट ॲडमिशन चालू आहे. तर आता गोव्याला पोचलेली दाखवतो मला. आता चला गाईस आता आम्ही डिझेल टाकायला थांबला. आता गोवा पण आम्हाला किती 60 किलोमीटर आहे आय थिंक. म्हणजे पोचू आम्ही 5:30ला पोचू. 5:30-6ला पोचू. आता कुठेतरी कॉफी प्यायला थांबतो. एक गँग आहे बोलतो पंकज भाई बोलतो डिझेलचं स्पॉन्सर मी. आम्हाला जसं जाम स्पॉन्सर भेटले. आम्हाला नानोदा स्पॉन्सरशिप करतं. डायरेक्ट गोवाला नानोदा बिंदात जा. अख्खा गोव्याचा खर्च होता माझा. म्हणून नानोदा भाई थँक्यू भाई. फुल 50 मारशील, पक्या 50 मारशील. ह्या सीझन बाईक आपली नक्की चल बघ तू. काहीच तर पहिले नुसतं बघाव सांगू होतं. गोवा लांब होता तर आता गोवा जवळ येतं. फुल टाइमपास चालू आहे. आता फोटोशूटला थांबल्या. मानव आहे
तर फोटो बिटू काढू गाडीच्या वर फोटो नव्हता काढला विसरलेलो आम्ही ते भारी दिसतं का बस बाई पंकजचं आल्याला पैसे खपले सगळं गोव्याला पोचलो बी ना अजून म्हणजे याचं आपलं काय बोलतात तर आई कटलोले कौशांची फोटो काढायला हे आवरे फोटो काढायचे आहेत त्यांना टाक यांची तर यो तर टाकणार ना यो टाकणार ना याची परली तर परत गाव गाव मस्त मिनी गावा कारला यो समजा टाकतं याचं ठीक आहे याचं ठीक आहे काय काय खोटं बोलतं तू दिसलाच भाई फोटो काढताना माझा मी टाकतो भाई फोटो तर पोचलो आता आम्ही गोवामध्ये म्हणजे पोचून टाइम झाला आता रूम शो म्हणजे रूम पण सगळं झाले आपला नाना त्यांनी फोन करून ठेवलेला तिथं शोधतो रूम कुठे रूमला शकतो क्या बकरी कारण माहिती आहे ना कुठे आहे माहिती आहे ना रस्ता पाठीत म्हणा रोज तर येतस गोव्याचा रस्ता पाडणार ते हो ना येऊन नेपाळचे आले फिरायला हो ना, काल तर नेपाळचे आले आणि आज फिरायला आज याला हलकाटा वर्ष आले पुरं बसल्या वर्ष आज मी पाठत वरचा रस्ता हेच चुकवले भाई 1 किलोमीटर फक्त जवळशी आल्या वर्षी लांबशी आल्या तर गाईस फायनली पोचलो आता आम्ही गोव्यान म्हणजे पोचून टाइम झाला रूममध्ये आणि चेकआउट वगैरे केला तर बघा पूल आहे समोर मस्त आहे की पूलमध्ये की तर जायला नाही भेटणार बंद झालं होतं हा व्ह्यू रूम बी दाखवतो तुम्हाला रूम बी भारी आहे आमची यो यो व्हिडिओग्राफर त्याच्यासाठी चांगलं बनवायला यो करतं कष्ट घेतं थोडा डायनिंग टेबल आहे डायनिंग टेबल मानव घराने येणार आहे मानव घराने येणार आहे हे बघा एक रूम रूम बीम भारी आहे सगळं भारी आहे आम्हाला संडास विंडास नाही लागेल तुम्हाला हे रूममध्ये टी व्ही ना बघते पडदा लावू घे इथं पण ए सी आहे दरवाजा ठीक आहे पंकज काहीतरी व्हिडिओ बनवतो बघू आता बघू म्हणजे मागच्या बघा रील्सला येईल ते हे दोघं व्ह्यूचा एन्जॉय करताना व्ह्यू तर गाईस आता आम्ही जेवून बिवून झालेलं आहे गोव्याला आलेलं आहे आता जेवून बिवून झालेलं आहे आमचा तर आता आम्ही चालू करा वॉकिंगला फक्त काय परत जेवले तर आता काय खायला बियायला भेटतं का मग खाया प्यायला खाऊन परत रूमवर जाऊ आणि झोपवान येऊ मग उद्या सकाळचे गोवा फिरू आता बघू काय खायला येतं यानं शोरमा खायचे काही यानं राईस रवरं जेवलं तरी बोलतं राईस खायचे बोलतं कुठं बी गेल्यावर तरी चायनीज खायचेच आहे हो ना काहीच तर चालता चालता आम्ही इथं आलेलो आहे हे बघा काहीतरी करतात माशांचा तिथे काहीतरी झाले बघा टिटोस लाईट तर गाईज गुड मॉर्निंग आता काल ब्लॉग एंड करायलाच विसरलो